नमस्कार गाईज. आज मी तुम्हाला बनाना पॅनकेक करून दाखवणार आहे. तर इथं मी एक केळ घेतला आहे बनाना आणि ते स्मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित स्मॅश करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालत आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं दूध घातलं आहे. आता हे दुधामध्येच असं भिजवायचं आहे. कन्सिस्टन्सी अशी असायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये पिठी साखर घालत आहे मी. मिक्सरमधून बारीक केलेली साखर आहे ती घालत आहे. सोडा घालत आहे, खायचा सोडा. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं व्हॅनिला एसेन्सचे 2 ड्रॉप्स घालत आहे. मिक्स करून घेऊया. थोडा वेळ रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे, एक 10-15 मिनटं पीठ. आता इथं तवा घेतलेला आहे आणि तव्यावर 2 चमचे तेल पसरवलेलं आहे सगळीकडे. आता तवा तापल्यानंतर हे पॅनकेकचं जे बॅटर आहे ते त्याच्यावरती मी घालणार आहे. हे बघा, हे पॅनकेकचं बॅटर मी घातलं आहे. थोडंसं झाकायचं आहे म्हणजे ते आतल्यात शिजेल वाफेवर. हां, आता हे पलटून घेतलं आहे. थोडंसं तेल सोडूया साईडून. तुम्ही तूप लावला तरी चालेल. पलटून घेऊया. दोन्ही साईडने ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचा आहे. अजून एक बॅटर टाकलेलं आहे तव्यावरती मी. थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्यातलं मॉइश्चर जाईल आणि ते आतल्यात शिजेल वाफेवरती. आता ते पलटून घेऊया. बघा, ब्राऊन कलर आला आहे. थोडंसं मीडियम फ्लेमवरती भाजायचं आहे. एकदम पण लो फ्लेम करायची नाही आहे, एकदम पण हाय नाही करायची. झाकून ठेवूयात आणि व्यवस्थित ते आतल्या शिजू देऊया. हे बघा, ब्राऊन कलरचं झालं आहे. हे बघा, इथून पण गोल्डन ब्राऊन कलर झाला आहे. मी प्लेटमध्ये काढून घेते. तर ही पॅनकेकची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा
ॲक्च्युली केळी जर जास्त पिकली ना तर ते खायला कुणाला आवडत नाही. तर त्यावेळी तुम्ही अशी रेसिपी ट्राय करू शकता. पिकलेलं केळं घ्यायचं, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरून पॅनकेक्स करायचे आणि आपण मैदा वापरला नाही, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे ते हेल्दी पण होतात. तर तुम्हाला ही पॅनकेकची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही ह्याच्यावर मध टाकून खाऊ शकता, ठीक आहे, आणि तूप लावून खाऊ शकता किंवा चॉकलेट सिरप पण टाकून खाऊ शकता, ठीक आहे. तर ही पॅनकेकची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. चॉकलेट सिरप, मध आणि नटेला वगैरे लावून खाल्लं तर छान लागतं. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.